नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या पेड कोर्समध्ये. तर आज आपला छोटासा टॉपिक असणार आहे भाषा, लिपी आणि स्वरूप. नेमकं याच्यावरती आपल्याला प्रश्न पण पाहायचे, नेमकं एक्झाममध्ये प्रश्न येतात आणि छोटासा टॉपिक जरी असला पण याच्यावरचे प्रश्न येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या टॉपिकला आपल्याला इथं पाहायचं असेल, आपल्याला बोली भाषा म्हणजेच काय, प्रमाण भाषा म्हणजेच काय, त्यानंतर लिपी जे आहेत, लिपी कोण्या प्रकारच्या आहेत, लिपीचे प्रकार काय आहेत, आपण जे भाषा वापरतो, मराठी भाषा जी आपण बोलून राहिलो, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे. आपल्या 2 लोकांना एकत्र आणण्याचं काम एक करते आणि ती म्हणजे भाषा. म्हणजे बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल पुस्तकी स्वरूपात सांगायचं झालं तर भाषा असते. भाषा म्हणजेच काय, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच 2 नदी आहेत. सॉरी, 1 नदी आहेत आणि आपल्याला इथून जायचं आहे. ठीक आहे. आपल्याला इथून जायचं आहे. पण हा जो पूल या दोघांना कनेक्ट करून राहिला या दोन्ही ठिकाणाला, ठीक आहे. तर आपण म्हणतो बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा आहे. त्याचबरोबर तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाले, ते एका भाषेच्या माध्यमातनं. मी मराठी बोलतो, तुम्हाला मराठी समजते. मी मराठी लिहितो, तुम्हाला मराठी समजते. बोलणारा आणि ऐकणारा या 2 लोकांची भाषा आपली एकच आहे. ती म्हणजे देवनागरी. आपण मराठी बोलतो. तर ह्या सुद्धा गोष्टी शक्य झाल्या, त्या म्हणजे भाषेच्या माध्यमातनं. आता आपल्याला भाषा पाहायची आहे, भाषेच्या लिपी पाहायच्या आहेत, भाषेचे स्वरूप पाहायचे आहेत. टॉपिक जरी छोटा असला, पण प्रश्न हे जास्तीत जास्त या टॉपिकवरचे येतात. ज्या लोकांना ह्या गोष्टी परीक्षेला येत नाही, IBPSला, TCSला वगैरे, तर तुम्ही काय करा माझ्या मित्रांनो, फक्त समजून घ्या, कारण की बेसिक तरी समजून घ्या. बेसिक तरी समजून घ्या भाषेचं. ठीक आहे. भाषा म्हणजेच काय? माझं एक काम करा, थोडंसं मला झूम आउट करू द्या. हां, ठीक आहे. आता ओके असेल. आता क्लिअर दिसत असेल. भाषा म्हणजेच काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा म्हणजेच काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. भाषा ही ध्वन्वनात्मक असते. भाषेचा जन्म मानवाच्या सहज प्रवृत्तीतून व आत्मप्रगटीकरणातून झालेला आहे. भाषा ही मानवाची निर्मिती आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन करणे या भाषाच्या 5 कौशल्यविषयक पायऱ्या आहेत. वरचा पॅराग्राफ तुम्ही पाहिला असेल, मी बोललो असेल, तुम्ही ऐकलं असेल. माझ्या मित्रांनो, ह्या पॅराग्राफला वाचून पुढे जात असाल, तर मग आपण इथंच वरच्या पॅराग्राफमध्ये 2-4 प्रश्न मिस केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण की पेपरमध्ये प्रश्न, वरचा जो पॅराग्राफ तुम्ही पाहताय भाषाचा, तो पॅराग्राफ इतका व्हॅल्युएबल आहे, कारण की महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, पेपरमध्ये पहिली जी ओळ आहे ना, पहिल्या ओळीपासून प्रश्न कितीतरीदा आलेले आहेत. पहा इथं लक्षात ठेवा. भाषा म्हणजेच काय? विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. हा प्रश्न पोलीस भरतीपासून MPSC पर्यंत, सरळ सेवेपर्यंत इतका VIMPI वारंवार येतोय आणि तुम्हाला भविष्यात सुद्धा येणारच आहे. त्यामुळे भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन, माझे विचार आहेत तुमच्यापर्यंत मी पोहोचू राहिलो. हे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, हे लक्षात ठेवता. तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचू राहिली. सेकंड माझ्या मित्रांनो, भाषा ही ध्वन्वनात्मक असते. भाषेचा जन्म मानवाच्या सहज प्रवृत्तीतून, आत्मप्रगटीकरणातून झालेला आहे. भाषा ही मानवाची निर्मिती आहे. म्हणजे भाषा मानवाची जर कधी निर्मितीचं काम कोणी करत असेल तर ते भाषा करते. बोलणारा हे सेकंड VIMP आहे. ठीक आहे. सेकंड VIMP आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच काय होय? भाषा होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. का उपमा देतात भाषेला नदीच्या प्रवाहाची? कारण की मी राहत असेल अमरावती जिल्ह्यामध्ये. तुम्ही इथून जर कधी साईडचा जिल्हा नागपूर घ्या, ठीक आहे. त्यानंतर तिकडे थोडंसं भंडारा गोंदियाकडे जा. प्रत्येक वेळेनं बोलण्यामध्ये थोडा-थोडा फरक जाणवतो. बरोबर आहे. जरी आपण महाराष्ट्रात राहत असलो, पण महाराष्ट्रातच खानदेशमध्ये थोडंसं वेगळं, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं, विदर्भात वेगळं, बरोबर नाही का? तर कोकणात वेगळं. प्रत्येक जसं-जसं आपण दूर जाऊ, कोसा-कोसानंतर ते भाषेमध्ये थोडा-थोडा फरक जाणवतो. तो थोडा-थोडा चेंज होत राहतो. म्हणजेच याला नदीच्या प्रवाहाची उपमा दिल्या जात आहे. नदीचा प्रवाह कसा असतो?
काही वेळ समोर गेल्यानंतर आणखी बदलतो, नागमोडी वळण घेतो. त्यानंतर पाणी कुठं पात्र आखूड असते, कुठं लांब असते, कुठं खोल असते. तसं भाषेचं आहे. भाषा जशी-जशी समोर जाईल तशी-तशी काय तिथं उच्चारामध्ये फरक असतो. तर म्हणून याला भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. एकने मी ऐकू राहिलो, मी बोलू राहिलो, तुम्ही ऐकत आहे. बोलणे, मी बोलून राहिलो, तुम्ही ऐकत आहात. वाचणे, मी वाचू राहिलो वरचं आणि त्याच्यानंतर मी लिहून सुद्धा राहिलो आणि त्याचबरोबर मी ते समजून घेऊन आकलन करून राहिलो. मी काय करू राहिलो माझ्या मित्रांनो, ते समजून घेऊन आकलन सुद्धा करू राहिलो. जस्ट वेट अ मिनिट. ठीक आहे, आवाज येतोय का रे? बरं. तर माझ्या मित्रांनो, मी ऐकून राहिलो, बोलून राहिलो, वाचून राहिलो, लिहून राहिलो आणि ह्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करू राहिलो. म्हणजे त्या गोष्टीचं काय करू राहिलो मी? आकलन करून राहिलो. त्या गोष्टीचं काय करू राहिलो? आकलन करू राहिलो. तर भाषेच्या ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन करणे अशा भाषेच्या 5 कौशल्यविषयक पायऱ्या आहेत. या पेपरमध्ये बऱ्याचदा विचारल्या आहेत. भाषा कौशल्याच्या पायऱ्या किती? भाषा कौशल्याच्या पायऱ्या किती? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे भाषा कौशल्याच्या गुरुजी एकूण 5 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? 5 पायऱ्या आहेत. पहिले तो ज्यावेळेस ऐकेल, त्याच्यानंतर तो बोलेल. बोलल्यानंतर तो वाचेल. वाचल्यानंतर तो लिहेल आणि लिहिल्यानंतर त्या गोष्ट समजून घेईल. अशा भाषाच्या 5 पायऱ्या. भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. मी बोलून राहिलो, तुम्ही ऐकून राहिले. आपल्या 2 लोकांना एक कनेक्ट करू राहिली देवनागरी भाषा किंवा मराठी भाषा. बरोबर आहे. म्हणजे बोलणारा व ऐकणारा या लोकांना 2 लोकांना एकत्र आणण्याचं काम जे करत असेल ते भाषा करते. त्या भाषेमुळे आपण एकत्र जुळल्या गेलेलो आहे. ओके. माझे विचार जे मी व्यक्त करू राहिलो ते भाषेच्या माध्यमातून करून राहिलो. तर भाषा ही त्यानंतर काय म्हणते, भाषा ही मानवाची निर्मिती आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? हे व्ही-आय-एम-पी आहे. भाषा म्हणजेच पूल होय. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. भाषेला कशी उपमा देतात? नदीच्या प्रवाहाची. याचबरोबर भाषा जशी-जशी दूर जाते, तशी-तशी ते चेंज होत राहते. याचबरोबर भाषेच्या कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत. ओके. त्यानंतर भाषेचे स्वरूप. एक आहे मातृभाषा, दुसरा आहे बोलीभाषा, तिसरा आहे प्रमाण भाषा, चौथा आहे माझ्या मित्रांनो मराठीच्या इतर बोली. आता थोडंसं आपण काय करू माझ्या मित्रांनो, की मातृभाषा आहे. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला आपण मातृभाषा म्हणतो. मातृभाषा म्हणजे घरची भाषा. घरची भाषा. माझी हिंदी भाषा असेल मदर टंग, त्याला मराठीमध्ये मातृभाषा म्हणतो. माझी मराठी भाषा असेल मदर टंग, त्याला आपण मातृभाषा म्हणतो. आपल्या घरात बोलली जी भाषा जाते, तिला मातृभाषा असे म्हणतो. बोलीभाषा म्हणजे काय? दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी आपण जी भाषा वापरतो. दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी आपण जी भाषा वापरतो, ती बोलीभाषा असते. आता थोडंसं समजून घ्या. मातृभाषेची कन्सेप्ट समजली असेल आपल्याला सगळ्यांना. आपल्या घरात जी भाषा वापरतो तोच ती मातृभाषा. पण दैनंदिन जीवनात आपण संपर्कासाठी, जे बोलण्यासाठी आपण जी भाषा बोलतो, ती असते बोलीभाषा. बोलीभाषा हे शर म्हणजे नष्ट न होणारे. अक्षर म्हणजे अक्षर असते, शर म्हणजे नष्ट न होणारी. तर लेखी भाषा अक्षर नष्ट न होणारी असते. आता बोलीभाषा शर म्हणजे नष्ट होणारी. शर म्हणजे नष्ट होणारी. तर अक्षर म्हणजे नष्ट न होणारी. मी उलटं वाचलं होतं का ते? शर म्हणजे नष्ट होणारी आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणारी. आता मी बोलून राहिलो. माझं सोडा आणखी तुम्ही कन्फ्युज नसाल माझं बोलसाल. तुम्ही तुमच्या घरात ऑलरेडी कोणातरी सोबत बोलून राहिले. पण तुमचं कुठेतरी लिहिल्या चाललं का ते? लिहून ठेवलेलं? नाही ना. पण तुम्ही जे बोलता तुमच्या घरात ते हवेत विरघळून राहिलं. ते हवेत तुम्ही म्हटलं, "आई मला पाणी दे" किंवा आईला तुम्ही स्वतः म्हणसाल, "आई तुला पाणी हवंय का?" तर तुम्ही जे काही घरात तुमच्या बोलून राहिले, ते हवेत विरघळून राहिलं, ते नष्ट होऊन राहिलं. त्याला आपण काय म्हणतो? त्याच्यासाठी कुठला पुरावा सुद्धा भेटून राहिला. पण जर तुम्ही त्याच गोष्टी ज्या बोलल्या, त्या लिहून ठेवल्या,
त्या नष्ट होत नाही. त्याला पुरावा असतो. मग त्याला आपण अक्षर म्हणतो. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे आणि जे नष्ट होते त्याला म्हणतो आपण शर. त्याला काय म्हणतो आपण? शर. तर प्रमाण भाषा म्हणजे काय? ग्रंथसंपदा असणारी बहुजनांना बहुजनांना राजकीय व प्रादेशिक साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा उपयोग केला जातो, ती भाषा प्रमाण भाषा असते. अशाच भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला जातो. अशामध्ये भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला जातो. थोडंसं काय समजून घ्यायचं आहे, याच्यावरून फक्त 2 या पॅराग्राफमधून सरते शेवटी एवढं सांगतो. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा आहे. कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत. त्याचबरोबर भाषेचे स्वरूप मातृभाषा म्हणजे घरात बोलली जाते. बोलीभाषा म्हणजे दैनंदिन संपर्कासाठी, व्यवहारासाठी बोलली जाते. प्रमाण भाषा म्हणजेच काय? ग्रंथसंपदा असणारी, बहुजनांना समजणारी, राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने भाषेचा उपयोग केला जातो आणि मराठीच्या इतर बोली ज्या आहेत, आता ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे वऱ्हाडी बोली, जे की विदर्भामध्ये बोलली जातात. नागपुरी नागपूर साईडला, हळबी आहे, अहिराणी आहे खानदेश साईडला, डांगी आहे आणि कोकणी आहे कोकणामध्ये. बरोबर आहे. ह्या मराठी भाषेच्या सुद्धा एवढ्या बोली तयार झालेल्या आहेत. बरं ते आपण सर्व अभ्यासू. पहा आता. भाषेचे 2 प्रकार आहेत. भाषेचे 2 प्रकार आहेत. कोणते भाषेचे 2 प्रकार आहेत माझ्या मित्रांनो ते पाहू आपण. 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्वाभाविक भाषा, दुसरी म्हणजे कृत्रिम भाषा. आता स्वाभाविक आणि कृत्रिम मध्ये काय फरक आहे? स्वाभाविकला आपण नैसर्गिक म्हणतो. नैसर्गिक जे नॅचरल असतात आणि कृत्रिमला आपण सांकेतिक म्हणतो. कृत्रिमला आपण काय म्हणतो? सांकेतिक, जे तयार केली जाते. बरं, ठीक आहे. थोडंसं याचं काय म्हणते हे पाहून घेऊ. हावभाव, सहज, हावभाव सहज गुणांच्या भाषेला नैसर्गिक भाषा समजतात. जसं की प्राण्यांचं ओरडणं आहे. ही कोणती भाषा आहे? नैसर्गिक भाषा आहे. नैसर्गिक भाषा. आपण एखाद्या लेकराला कोणातरी घरी घेऊन गेलो. लेकरू मागते चहा. लेकरू काय मागते? चहा. आपल्या घरचं त्याला सवय असते की कुठेही गेल्यानंतर काही माग. आपण त्याला लेकराला डरावतो. डरावण्याचे आपले प्रकार वेगळे आहे लेकराला समजून सांगण्याचा. आपल्याला लाज वाटते, आपल्याला माहीत असते आपलं पोट्ट आपल्या घरच्या आपल्या लाडामुळे जास्त वाया गेलेलं आहे. पण दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर आपण त्याला म्हणू शकत नाही असं करू नको म्हणून. मग आपले इम्प्रेशन वेगळे असतात. खूप भयानक इम्प्रेशन असतात. तिथं गेले आणि आपल्यासाठी चहा कर म्हटलं, की आपण पहिले एक जोक मारतो. चहा नका करू मी आत्ताच घेतला. पण आपल्या घरचं जे कॅलेंडर सोबत नेलेलं आहे, आपल्या मागं लागून आलेलं आहे, ते आपल्याला म्हणते मला चहा पाहिजे. मग तुमची होती तिथं नामुष्की. मग तुम्ही काय म्हणता? "बरं बाळा आपण घरी घेतला होता ना चहा? खोटे नको बोलू, आपण घरी घेतला नाही चहा, मला इथंच चहा घ्यायचा आहे." मग आपण म्हणतो चहा करू नका. ते घरचे म्हणतात तुमचं बाळ तर चहा मागू राहिलं, तुम्ही चहा घ्या म्हणते थोडासा. पण हा तुमच्या आधी कप घेते. मग आपण त्या लेकराला आहे की धमकावण्यासाठी असं म्हणत नाही, का तू फक्त घरी चल आणि तुझी सुताई करतो म्हणून. ते इनडायरेक्टली म्हणतो. आपण त्या लेकराला सांगतो डोळे मोठे करून, "तू चल आता घरी, तेरा पिक्चर मैं अब घर को जाके बनाता हूँ. तू चल." आणि हे असे डोळे मोठे. लेकरू समजून घेते का आपण कुठेतरी गलत पाऊल टाकलं वाटते. आपली घरी गेल्यानंतर काढणी आहे. लेकरू तिथून एकदा समजून घेते, की चहा नकोय बाबा मले, घरी जाऊन बाई सुताई होऊन जाईल. मग ते जे लेकराला आपण डरावून राहिलो मोठे डोळे करून, ते चेहरा असा करून, हे आहे माझे मित्रांनो नैसर्गिक भाषा. ओके. प्राण्यांचे आवाज, हुबेहूब, त्यानंतर हे जे कृत्रिम भाषा आहे. आता नैसर्गिक भाषा हे झाली. हे कृत्रिम भाषा कशी लिहून ठेवली जाते. हिचा पुरावा असते, वरच्याचा पुरावा नसते. मी काय म्हणतो, वरच्याचा पुरावा नसते आणि खालच्याचा पुरावा असते. कारण की ती लिहून ठेवली जाते. ती कृत्रिम आहे, ती तयार केली जाते. तिला सांकेतिक असे म्हणतात. जसं मुखातून निघणाऱ्या ध्वनींच्या आधारे बोलल्या जाणाऱ्या संकेतमय भाषेला कृत्रिम भाषा असे म्हणतात. ठरवून केलेले संकेत, नेत्रपल्लवी, करपल्लवी, टंकलेखन, ध्वनिमुद्रण, नकाशे विशिष्ट संकेताने वापरले तर रंग कृत्रिम भाषेतच मोडल्या जाते. थोडंसं समजून घ्या. हाताने करपल्लवी म्हणजे हातानं दाखवलेली. पल्लवी म्हणजे डोळ्यांना खाणाखुणाची भाषा. टंकलेखन लिहून ठेवलेलं, ध्वनिमुद्रण, नकाशे, विशिष्ट संकेताने वापरलेले जे रंग आहेत ते कृत्रिम भाषेत मोडतात आणि हे प्राण्यांचे जे आवाज आहे हुबेहूब हे कशा जातात लक्षात ठेवा. मी जे कदाचित तुम्हाला वरचं उदाहरण खाली, खालचं उदाहरण वर दिलं असेल.
आता याच्या आधी देत उतरलेले बाळाचं ते. तर ते पहा, हावभाव सहज खुणांच्या भाषेला नैसर्गिक भाषा समजल्या जातात प्राण्यांचे ओरडणे. पण कृत्रिम भाषा अशी आहे माझ्या मित्रांनो, की मुखातून निघणाऱ्या ध्वनींच्या आधारे बोलल्या जाणाऱ्या संकेतमय भाषेला कृत्रिम भाषा म्हणतात. ठरवून केलेले संकेत नेत्रपल्लवी डोळ्यानं खाण्याखुणाची असते, करपल्लवी हातानं दाखवलेली असते, टंकलेखन असते, ध्वनिमुद्रण असते, नकाशे असते. विशिष्ट संकेताने वापरले असेल तर ते कृत्रिम भाषेतच मोडतात. एवढं लक्षात ठेव जा. ओके. मी उदाहरण चुकून तुम्हाला दुसरं दिलं असेल तर थोडंसं सॉरी. व्यवस्थित लक्षात ठेव जा. फक्त करपल्लवी हाताची हे तर काही विचारल्या जाणार नाही. फक्त एवढं विचारलं तर ते भाषेचे प्रकार किती आहेत? भाषेचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्वाभाविक, दुसरं म्हणजे कृत्रिम. हे 2 प्रकार आतापर्यंत पेपरमध्ये विचारलेले आहेत. एवढं तुम्हाला तर का मिनिमम लक्षात ठेवायचं आहे. स्वाभाविक म्हणजे नैसर्गिक आणि कृत्रिम म्हणजे सांकेतिक याच्यापेक्षा पुढे काही येत नाही. भाषेचा मराठी भाषेचा उगम. मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झालेली आहे. मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आलेला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. आता हा प्रश्न एकदम वाचलं म्हणून सोडून देऊ नका. खूप व्हॅल्युएबल आहे. मराठी भाषेचा जो उगम आहे, मराठी भाषेचा जो उगम आहे, तो कोणत्या लिपीपासून झालेला आहे? मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृतपासून झालेला आहे. कशापासून? मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृतपासून झालेला आहे आणि माझ्या मित्रांनो, भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष ह्या धातूपासून असं लिहिल्या जाते. तो भाष कोणता? पायमोडून लिहिल्या जाते. भाष या धातूपासून झालेला आहे. पेपरमध्ये हा प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे. भाषा हा शब्द संस्कृतमधल्या कोणत्या धातूपासून बनलेला आहे? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे भाषा. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो? भाषा धातूचा अर्थ होते बोलणे. भाषा धातूचा अर्थ आहे बोलणे. भाषा धातूचा अर्थ काय? बोलणे. यानंतर लिपी म्हणजेच काय? लिपी म्हणजेच काय? लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे. कारण कोणत्याही विरुद्ध रंगाने एखाद्या पार्श्वभूमीवर केलेले लिंपणे असते, असे म्हटले जाते. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. व्ही-आय-एम-पी, व्ही-आय-एम-पी, व्ही-आय-एम-पी. आपण ज्या खुणांनी लिहितो, आपण ज्या खुणांनी लिहितो त्याला काय म्हणतात? त्याला लिपी असे म्हणतात. आता थोडंसं होल्ड करू. वरच्या पॅराग्राफमध्ये काय शिकलो आपण? पहिली गोष्ट तर भाषेचे 2 प्रकार आहेत. कोणते? स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांकेतिक. ओके. मराठी भाषेचा उगम झाला संस्कृत व प्राकृत या गोष्टीपासून झालेला आहे. संस्कृत आणि प्राकृतपासून. हे व्ही-आय-एम-पी आहे. मराठी भाषेचा उगम कोणत्या 2 लिपीपासून झालेला आहे? संस्कृत व प्राकृत. तुम्हाला राहील गुजराती, कुठं राहील उर्दू, कुठं राहील इंग्रजी. तर लक्षात ठेवा संस्कृत व प्राकृत. संस्कृत व प्राकृत या भाषेपासून मराठी भाषा विकसित झालेली आहे असे मानले जाते. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून बनलेला आहे. भाषा हा शब्द कशापासून बनलेला आहे? भाष या धातूपासून बनलेला आहे. तर याचा अर्थ काय होतो माझे मित्रांनो? याचा अर्थ बोलणे असा होतो. भाषा शब्दाचा अर्थ काय आहे? भाष या शब्दाचा अर्थ बोलणे असा आहे. त्याच्यानंतर लिपी पाहू राहिलो आपण. लिपी म्हणजे लिंपणे. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला असून कारण कोणत्याही विरुद्ध रंगाने एखाद्या पार्श्वभूमीवर केलेले लिंपणे असे म्हटले जाते. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्यास लिपी असे म्हणतात आणि लिपी हा शब्द कशापासून बनला? लिंपणे या शब्दापासून बनला. व्ही-आय-एम-पी-आय, आय-एम-पी करून घ्या. पेपरमध्ये प्रश्न जसेच्या तसे विचारलेले आहेत. पुढचा. आता पाहू आपण देवनागरी लिपी. आता कोणती लिपी पाहिजे आपल्याला? देवनागरी लिपी पाहिजे आहे. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. मराठी भाषेची लिपी कोणती? देवनागरी आहे. मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी या देवनागरी लिपी गटातील भाषा आहेत. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले. मला इतकं सांगा, लिपीच्या शोधाने काय झालं? लिपीच्या शोधानं लेखन शक्य झालं. श्रीपाद भागवत हे बंगाली भाषेचे लिपी देवनागरी असल्याचे सांगतात. भारतात लेखन कला ही चित्रलिपीतून विकसित झाल्याची
दिसते. आता चित्रलिपी सर्वप्रथम मला सांगतो, सर्वप्रथम तर म्हणणार नाही मी. चित्रलिपी आढळते कुठं? चित्रलिपी माझ्या मित्रांनो, ज्या कोरीव काम केलेलं आहे लेण्यांमध्ये, तिथं चित्रलिपी आहे. ओके. ते मोहनजोदडो आहे. त्यानंतर काय भरपूर सारे जिथं-जिथं चित्रलिपी आहे, ते मानवाला अजूनपर्यंत वाचता आलेली नाही. पण असं म्हणतात, की हे जे लिपी आहे, ते चित्रलिपीतून विकसित झाली म्हणतात. आता देवनागरी लिपी. देवनागरी लिपी काय मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. मराठी भाषेला प्राकृत, मराठी, देशी, मराठी वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी नावे आहेत. याचबरोबर मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी या देवनागरी लिपी गटातील भाषा आहेत. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेत. श्रीपाद भागवत हे बंगाली भाषेची लिपी चित्रलिपीतून विकसित झाल्याचे दिसते. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य. माझे मित्रांनो, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहेत ते आता आपण इथं पाहणार आहोत. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य पहा. संस्कृत व प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी आहे. संस्कृत व प्राकृत या भाषांची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाही. म्हणजे स्वतंत्र चिन्ह आहे प्रत्येक ध्वनीला. नंबर 1. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपीला दुसरं नाव बाळबोध लिपी आहे. देवनागरी लिपीला दुसरं नाव बाळबोध लिपी आहे. IMP करून घ्या. देवनागरी लिपीला कोणती लिपीचं दुसरं नाव आहे? बाळबोध लिपी असे देवनागरी लिपीला म्हणतात. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. जसं वरती सांगितलं, एकापेक्षा अधिक नाही म्हणजे कसं आहे? स्वतंत्र आहे. वर्णमालेचे स्वर, स्वरादी, व्यंजने असे वैज्ञानिक वर्गीकरण लिपीत वैशिष्ट्ये आहेत. वर्णमालेचे स्वर, स्वरादी, व्यंजने असे वैज्ञानिक वर्गीकरण लिपीत वैशिष्ट्य आहेत. मराठी देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य कोणते? संस्कृत व प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी आहेत. त्याचबरोबर मराठी भाषेची जी वैशिष्ट्य आहेत, मराठीची आपली देवनागरी लिपी आहेत, ते संस्कृत व प्राकृत या भाषेपासून तयार झालेली आहेत. याचबरोबर आपल्या लिपीला प्राकृत, महाराष्ट्री, देशी, मराठी हे वेगवेगळ्या काळातील वेगवेगळे नावं आहेत. स्वतंत्र ध्वनी चिन्ह आहेत. आणि मराठी लिपीला दुसऱ्या नावानं जर कधी कोणत्या म्हटल्या जाते, त्याचं नाव काय? बाळबोध लिपी. मराठी लिपीला दुसऱ्या कोणत्याही नावानं जर कधी आवाज दिला जात असेल, तर ती लिपी कोणती आहे मग? बाळबोध लिपी आहे. याचबरोबर काही वैशिष्ट्य दिलेले आहे काय? नाही. वैशिष्ट्य आणखी मी सांगतो तुम्हाला. मराठी लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहे? ओके. मराठी लिपीचे वैशिष्ट्य कोणते आहेत? तर मराठी लिपीचे वैशिष्ट्य लिहा तुम्ही आता. एकाच वेळेस देऊ मी सर्वच्या सर्व मराठी लिपीचे वैशिष्ट्य. मराठी लिपीला बाळबोधी लिपी म्हणतात. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. याच्यामध्ये इतकंच दिलं का? काय लिहिलं ते डावीकडून. सगळ्यात महत्वाचं आहे बरं. डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपी कशी? डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. या बोर्डाची डावी साईड आहे. या बोर्डाची उजवी साईड समोर आहे. या बोर्डाची उजवी साईड म्हणजे देवनागरी लिपी आपण या साईडला वाचत येऊन राहिलो. डावीकडून उजवीकडे देवनागरी लिपी लिहिल्या जाते. याचबरोबर महत्वाची गोष्ट, देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी आहे. देवनागरी लिपी एक परिपूर्ण लिपी आहे. देवनागरी लिपी हे परिपूर्ण लिपी आहे. आणखी वैशिष्ट्य भरपूर आहेत. उभ्या, आडव्या, तिरसर, गोलसर अशा लिपीनं लिपी लिहिली जाते. आता भाषेचे प्रकार, नैसर्गिक भाषा पाहिली आपण, कृत्रिम भाषा पाहिली. आणि नैसर्गिक भाषामध्येच माझ्या मित्रांनो कृत्रिम भाषा नैसर्गिक भाषामध्ये प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा, हावभावांची भाषा येत असते. ओके. कृत्रिम म्हणजेच काय? टंकलेखन वगैरे. प्रमाण भाषा म्हणजेच काय? जे आपण बोलतो ते.
बोलीभाषा म्हणजे त्याला मातृभाषा फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते, त्याला बोलीभाषा म्हणतात. मराठीच्या एकूण 52 बोली मानल्या जातात. मराठीच्या एकूण 52 बोली मानल्या जातात. फक्त मी तुम्हाला एक सांगितलं होतं, मराठीच्या ज्या इतर बोली आहेत ना, त्या बोलीचं तुम्हाला सांगायचं झालं, तर तुम्हाला म्हटलं होतं वऱ्हाडी बोली हे विदर्भामध्ये बोलल्या जाते. वऱ्हाडी बोली हे विदर्भामध्ये बोलल्या जाते. यानंतर नागपुरी बोली नागपूर साईडला. यानंतर आहे अहिराणी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार साईडला. ठीक आहे. आणि ह्या अहिराणी भाषेमध्ये हिंदी आणि गुजरातीचा जास्त प्रभाव बरं. ठीक आहे. आणि ह व ल च्या जागी य वापरतात, ते त च्या जागी म वापरतात. यानंतर भाषा आहेत हळवी. हळवी जी भाषा आहे ना, चंद्रपूर भंडारा साईडला बोलल्या जाते. हळवी जी भाषा आहे चंद्रपूर भंडारा साईडला बोलल्या जाते. आणि महत्त्वाची गोष्ट, हे अ च्या जागी आ वापरतात, व च्या जागी ब वापरतात. त्यानंतर कोकणी भाषा आहेत. कोकणी भाषा एक कोकणमध्ये वापरल्या जाईल आपल्या, ज्यालाच मालवणी भाषा म्हणतात. कोकणीलाच काय म्हणतात? मालवणी म्हणतात. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये खास करून ते बोलल्या जाते. एवढे प्रकार झाले. तो एकदम छोटासा टॉपिक आहे बरं का हा. यानंतर उच्चारण लेखनातही एकरूपता आपल्याला पाहायचं आहे. उच्चारण व लेखनात एकरूपता. एक ध्वनी, एक चिन्हलिपी, यामुळे ही आदर्श लिपी मानली जातात. महत्त्वाचे संस्कृत धातू व त्यापासून तयार झालेले शब्द. भाष हा जो शब्द आहे, भाषा हा जो शब्द आहे तो सॉरी भाषा हा शब्द भाषा संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. लिपी हा शब्द लिंपण या धातूपासून तयार झालेला आहे. आणि लिखाण हा शब्द लिख ह्या धातूपासून तयार झालेला आहे. भाषपासून भाषा, लिपपासून लिपणे, लिखपासून लिखाण, लिखपासून लिखाण, भाषपासून भाषा, लिपपासून लिंपणे आणि लिखपासून लिखाण असे शब्द तयार झालेले आहेत. हे ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्याचे पाय लंगडे आहेत, इथं केलेले आहेत व्यवस्थित. तर अशा प्रकारे हे स्लाइड होतं आज छोटंसं भाषेचे लिपी व स्वरूप. याचे प्रश्न कसे विचारतात थोडेसे आपण प्रश्न पाहून घेऊ याचे. ठीक आहे. हे स्लाइड दाखवायची झाली तुम्हाला, एकदा पाहून घ्या. याचे PYQ घेतो मी नेमकं. योग्य विधान तुम्हाला निवडायचे आहेत. योग्य विधानं तुम्हाला निवडायची आहेत. मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषापासून झालेला आहे. अगदी बरोबर. आता थोड्या वेळाच्या आधीच पाहिला आपण पेपरमध्ये प्रश्न MPSCने विचारला आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, हे तुम्हाला सांगितलं होतं. त्याचबरोबर बोलणारा व ऐकणारा जोडणारा याला पूल म्हणजे सुद्धा भाषा होय. भाषेमध्ये आपण भाषण, लेखन या दोन्ही पद्धतीचा समावेश करत असतो, हे सुद्धा बरोबर आहे. याच्यामध्ये अ, ब, क. अ, ब, क हा प्रश्न अरे ड दिला डायरेक्ट. याच्यामध्ये क पाहिजे होतं. आता जेवढं हे दिलं अ, ब आणि याला जर कधी आपण क मानलं, प्रश्न एरर आहे हा. ठीक आहे. याला जर कधी क मानलं आपण, तर मग हे दोन्ही उत्तर बरोबर होतात. अ, ब, क आणि सर्व योग्य. तर हा प्रश्न आपल्या बोर्डावर चुकीचा लिहिला गेला असेल, एक स्टेटमेंट कमी लिहिल्या गेल्यामुळे हा प्रश्न हॅश मधला तो, कारण दोन्ही उत्तर त्याचे बरोबर आहे. सर्व योग्य आणि अ, ब, क. ठीक आहे. तिसरं स्टेटमेंट होतं तिथं. तिसरं स्टेटमेंट तुम्हाला सांगतो मी काय असेल. बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे असं होतं. कसं होतं माझ्या मित्रांनो, बोलणे याला जर कधी आपण ड मानलं, क खाली लिहून दिलं मी, होतं बोलणे, बोलणे. याच्यानंतर हावभाव, नाटक, हावभाव, नाटक, बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे. नैसर्गिक भाषा आहे. मग त्यावेळी उत्तर सर्व योग्य जात होतं. ठीक आहे, डन. पुढचा प्रश्न. अयोग्य तुम्हाला विधान निवडायचं आहे. देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते नाही. मी सांगितलं होतं आपल्या बोर्डाची जी साईड आहे ही डावी साईड आहे आणि ही उजवी साईड आहे. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. त्यामुळे हे उत्तर हे
इकडला शब्द तिकडे तिकडून इकडला पाहिजे होतं. उत्तरामध्ये तुम्हाला चुकीचं आणि प्रश्न वाचा. अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. अयोग्य विधान पहिले एकच नंबरचं अयोग्य आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले, हे अगदी बरोबर आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात, हे सुद्धा बरोबर आहे. मोडी लिपी म्हणजेच पाय मोडून लिहिण्याची पद्धत होय, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. जे स्टेटमेंट हे चुकीचं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्तके व त्यांचे लेखक दिलेले आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे तुम्हाला माझ्या मित्रांनो याच्या आधीच्या टॉपिकमध्ये पाहायला भेटलं. तर हे थोडंसं समजून घ्या. आता आपण जे मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरतो ते आहे सुगम मराठी व्याकरण. 4 नंबरच्याला 1 नंबरचं उत्तर पाहिजे. हे उत्तर ऑप्शन नंबर 4 कट झालं. ठीक आहे. द विल्यम कॅरी यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं हां, लक्षात ठेवा. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. विल्यम कॅरी यांनी काय लिहिलं आहे? द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. 1 नंबरच्याला 4 नंबरचं उत्तर इथं आहे. 1 नंबरच्याला 4 नंबरचं उत्तर. बरोबर आहे. आता मोरो केशव दामले यांनी पहा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं. बरोबर. आणि दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं. दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण लिहिलं. त्यामुळे याचं उत्तर ऑप्शन नंबर 2चं बरोबर 2 नंबरचं बरोबर आहे. समजलं का सर्वांना? अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायचं आहे. भाषपासून भाष या धातूपासून भाषा हा शब्द बनला. लिप या धातूपासून लिंपणे हा शब्द बनला. लिख ह्या धातूपासून लिखाण हा शब्द बनला. सर्व योग्य होईल. आताच पाहिलं होतं आपण थोड्या वेळाच्या आधी. यानंतर आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? VIMP आपण याच्या आधीच्या सेशनमध्ये शिकलो. मराठी भाषेचे पाणिनी. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. ठीक आहे. विष्णू शास्त्री यांना कोणते? जॉन्सन, शिवाजी म्हणतात विष्णू शास्त्री आणि कृष्ण शास्त्रीला जॉन्सन म्हणतात. त्यांचे मुलगा आहे ते. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले ते? शिवाजी. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना शिवाजी म्हणतात. तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन म्हणतात. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झालं? लिपीचा शोध लागला म्हणून आपलं लेखन शक्य झालेलं आहे. आपलं काय लेखन शक्य झालेलं आहे. भाषा म्हणजेच काय? भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय. भाषा म्हणजेच काय? विचार व्यक्त करण्याचे साधन. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजेच काय? भाषा होय. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजेच काय? परत तिथं झालो आपण, भाषा होय. असे प्रश्न माझ्या मित्रांनो याच्यावरती विचारले जातात. गरज आहे ते आपल्याला समजण्याचे प्रश्न आले होते याच्यावर आणखी. देवनागरी लिपी जी आहेत, त्यानंतर खानदेश भागात कोणती लिपी बोलली जाते? अहिराणी वराडी भाषा ही विदर्भामध्ये बोलल्या जाते. भाषाच्या पायऱ्या किती आहेत? 5 पायऱ्या आहेत. त्यानंतर देवनागरी लिपीला दुसऱ्या कोणत्या नावानं ओळखल्या जाते? तर बाळबोध लिपी. भाषा शब्द कोणत्या भाषेपासून बनलेला आहे? त्यानंतर मोडी लिपी सुद्धा आहे. लिप्या आपल्याला ते वेगळं घ्यायचे, फक्त उगम पाहिला आपण. याच्यानंतर आपण जो सेशन घेऊ त्याच्यामध्ये सुद्धा त्यासुद्धा गोष्टी कव्हर करूनच घेऊ. तुम्ही त्याच्या संदर्भात डोंट वरी, काळजी करू नका. मी सगळ्याच काही गोष्टी करून घेणार आहे तुमच्याकडून. ओके. चालायचं पुढं मग. तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया, नेक्स्ट क्लासमध्ये अधिक नवीन टॉपिकमध्ये. ओके. चला. तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा तुम्ही आणि काही फ्रीमध्ये लेक्चर्स असाल तर ते पाहून घ्या. तुमच्यासाठी नक्कीच उपयोगात असेल असं मला वाटते. थँक यू सो मच.